नमस्कार. कधी विचार केलाय का की जी गोष्ट आपल्याला अगदी फुकट मिळते त्यावरही सरकारला टॅक्स द्यावा लागू शकतो? हो, हे खरंय. हे एक भन्नाट कोड आहे. चला तर मग आज जीएसटी कायद्यातला हाच एक अनपेक्षित पैलू उलगडून पाहूया. प्रश्नच थोडा विचित्र वाटतो नाही का? म्हणजे आपल्या सगळ्यांना वाटतं की व्यवहार तेव्हाच होतो जेव्हा पैशांची देवाणघेवाण होते. पण जीएसटीच्या जगात ना काही नियम आपल्याला एकदम चक्रावून टाकतात. आज आपण नक्की हेच समजून घेणार आहोत की फुकट या शब्दाचा टॅक्सच्या भाषेत नेमका अर्थ काय होतो. ओके, चला तर मग सगळ्यात आधी आपण बेसिक गोष्ट समजून घेऊ. जीएसटीमध्ये ना पुरवठा किंवा सप्लाय हा शब्द सगळ्यात महत्त्वाचा आहे. आता साधारणपणे कोणताही व्यवहार टॅक्सच्या कक्षेत यायचा असेल तर त्यासाठी काहीतरी किंमत किंवा मोबदला हवाच. हाच तर कोणत्याही व्यवहाराचा मूळ पाया आहे, बरोबर? आता कायदा काय म्हणतो ते बघूया. कायद्यानुसार पुरवठा म्हणजे काय, तर विक्री, हस्तांतरण, भाड्याने देणं अशा अनेक गोष्टी. पण या सगळ्यांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे आणि ती म्हणजे मोबदला, ज्याला आपण इंग्रजीत कन्सिडरेशन म्हणतो. याचा सरळ सरळ अर्थ काय, तर कोणताही व्यवहार टॅक्सच्या कक्षेत येण्यासाठी काहीतरी किंमत दिली किंवा घेतलीच पाहिजे. म्हणजे बघा, मुद्दा अगदी स्पष्ट आहे. साधारणपणे कोणताही व्यवहार जीएसटीच्या जाळ्यात येण्यासाठी या 3 गोष्टी एकत्र यायला हव्यात. 1. तो पुरवठा असला पाहिजे. 2. त्यासाठी मोबदला मिळाला हवा. आणि 3. तो व्यवसायासाठी केलेला असावा. आतापर्यंत सगळं सरळ आणि सोपं वाटतंय नाही का? पण थांबा. जर नियम इतकेच सरळसोट असते तर मग आजचा आपला हा विषयच नसता, बरोबर? आता आपण अशा एका ट्विस्टकडे वळणार आहोत जो या सगळ्या नियमांना आव्हान देतो. आणि इथूनच गोष्टी थोड्या इंटरेस्टिंग आणि गुंतागुंतीच्या व्हायला लागतात. म्हणजेच आपण आत्तापर्यंत काय समजलो? सोपं आहे. मोबदला नाही तर पुरवठा नाही. नो कन्सिडरेशन इक्वल्स टू नो सप्लाय. जर एखाद्या गोष्टीसाठी पैसेच दिले गेले नाहीत तर तो व्यवहारच नाही आणि मग त्यावर टॅक्सचा प्रश्नच येत नाही. हा आपला एक अगदी सामान्य समज आहे. पण इथेच खरी गंमत सुरू होते, कारण आता एंट्री होते जीएसटी कायद्याच्या शेड्यूल आयची. हो, हे नाव लक्षात ठेवा. हा एक असा भाग आहे जो आत्ता आपण जो सामान्य नियम बघितला त्याला पूर्णपणे बाजूला सारतो. हा तो कायदेशीर अपवाद आहे जो आपल्याला विचार करायला लावतो की अरेच्छा, असंही असतं का? तर हे शेड्यूल आय काय आहे? यात अशा 4 खास परिस्थिती सांगितल्या आहेत जिथे तुम्ही 1 रुपयाचाही मोबदला घेतला नाही तरीही त्या व्यवहाराला पुरवठा मानलं जातं. आणि हो, त्यावर जीएसटी सुद्धा भरावा लागतो. चला मग एक एक करून या 4 फॅन्टम किंवा डीम्ड सप्लायच्या केसेस बघूया. ओके, तर पहिली केस आहे व्यावसायिक मालमत्तेचं कायमस्वरूपी हस्तांतरण. म्हणजे काय? समजा एका कंपनीने आपली एखादी मालमत्ता, अशी मालमत्ता ज्यावर तिने आधीच टॅक्स क्रेडिट घेतलेलं आहे, ती जर कोणाला फुकट दिली तर काय होईल? आता इथे सगळ्यात महत्त्वाचा खेळ आहे इनपुट टॅक्स क्रेडिटचा, म्हणजे आयटीसी. आयटीसी म्हणजे काय? एकदम सोप्या भाषेत सांगतो. मालमत्ता खरेदी करताना जो टॅक्स भरलाय ना, तो परत मिळवणं. तर नियम असा आहे की जर कंपनीने त्या मालमत्तेवर आयटीसी क्लेम केला असेल तर ती मालमत्ता फुकट दिल्यावरही तिच्या व्हॅल्यूवर जीएसटी भरावाच लागतो. पण जर आयटीसी घेतलाच नसेल तर मग जीएसटी लागत नाही. सिंपल. ठीक आहे, पहिली केस कळली. आता वळूया दुसऱ्या परिस्थितीकडे. ही केस आहे संबंधित किंवा भिन्न व्यक्तींमधल्या पुरवठ्याबद्दल. आता हे काय आहे? तर हे म्हणजे एकाच कंपनीच्या वेगवेगळ्या शाखा किंवा अगदी जवळच्या नातेवाईकांमध्ये होणारे व्यवहार. हे उदाहरण बघा, किती इंटरेस्टिंग आहे. जरी टाटा मोटर्स ही एकच कंपनी असली तरी कायद्याच्या नजरेत तिची महाराष्ट्र आणि गुजरातमधली शाखा या 2 वेगवेगळ्या भिन्न व्यक्ती म्हणजेच डिस्टिंक्ट पर्सन्स मानल्या जातात. आणि म्हणूनच जरी तिथे विक्री झाली नसली तरी एका शाखेतून दुसऱ्या शाखेत माल पाठवणं हा एक पुरवठा मानला जातो आणि त्यावर टॅक्स लागतोच. आणि हाच नियम फक्त शाखांपुरता मर्यादित नाही, तो संबंधित व्यक्तींना सुद्धा लागू होतो. आता संबंधित व्यक्ती म्हणजे कोण? तर यात कंपनीचे डायरेक्टर्स, पार्टनर, नातेवाईक आणि हो, मालक आणि कर्मचारी सुद्धा येतात. त्यामुळे मालकाने आपल्या कर्मचाऱ्याला दिलेली भेटवस्तू सुद्धा या नियमाच्या कक्षेत येऊ शकते. पण थांबा, इथे एक लिमिट आहे, एक छोटीशी सवलत आहे. जर मालकाने एका आर्थिक वर्षात कर्मचाऱ्याला दिलेल्या सगळ्या भेटवस्तूंची किंमत मिळून 50,000 रुपयांपेक्षा जास्त झाली तरच आणि फक्त तरच त्या वरच्या रकमेवर जीएसटी लागतो. म्हणजे 50,000पर्यंत काही प्रॉब्लेम नाही. चला आता बघूया तिसरा प्रकार. हा आहे प्रिन्सिपल एजंट सप्लाय. प्रिन्सिपल म्हणजे कोण? तर मालाचा मूळ मालक. आणि एजंट म्हणजे त्याच्या वतीने तो माल विकणारा. अगदी सोप्पं आहे. आता गंमत बघा.
याचा अर्थ असा आहे की जेव्हा एखादा उत्पादक आपला माल फक्त विकायला म्हणून एजंटकडे पाठवतो ना, तेव्हा तो पाठवण्याचा व्यवहारसुद्धा एक टॅक्सेबल सप्लाय मानला जातो. विचार करा, एजंटने अजून तो माल विकलेला नाहीये, उत्पादकाला अजून 1 रुपयाही मिळालेला नाहीये, तरीही टॅक्स लागतो. ओके. आणि आता येतोय शेवटचा 4था प्रकार. हा आहे सेवांच्या आयातीबद्दल, म्हणजे इम्पोर्ट ऑफ सर्व्हिसेस. पण कुठून? तर परदेशात असलेल्या आपल्याच संबंधित कंपन्यांकडून किंवा आपल्याच शाखांकडून मोफत घेतलेल्या सेवांबद्दल. हे प्रकरण खूप महत्त्वाचं आहे, नीट लक्ष द्या. समजा तुमच्या भारतीय कंपनीने तिच्या अमेरिकेतल्या हेड ऑफिसकडून एखादी कन्सल्टन्सी सेवा घेतली आणि तीही फुकटात. तरीसुद्धा त्या सेवेच्या व्हॅल्यूवर इथे भारतात GST भरावा लागू शकतो. फक्त एकच अट आहे, ती सेवा व्यवसायाच्या कामासाठी वापरलेली असावी. आता आपल्या मनात एक प्रश्न नक्कीच आला असेल की सरकार असं का करतंय, म्हणजे फुकट दिलेल्या गोष्टींवर टॅक्स का लावायचा? पण थांबा, हे नियम वरवर जरी विचित्र वाटत असले तर यामागे एक पक्कं लॉजिक आहे. चला तेच लॉजिक आता समजून घेऊया. या नियमांमागे काही महत्त्वाची कारणं आहेत. पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे कंपन्यांनी आपल्या व्यावसायिक वस्तू वैयक्तिक कामासाठी वापरून टॅक्स चुकवू नये. दुसरं, ज्या वस्तूंवर तुम्ही आधीच ITC घेऊन टॅक्सचा फायदा घेतला आहे त्या फुकट देऊन सरकारचं नुकसान होऊ नये. आणि तिसरं म्हणजे एकाच कंपनीच्या वेगवेगळ्या शाखांमधले व्यवहारसुद्धा पारदर्शक राहावेत आणि त्यावर योग्य टॅक्स आकारला जावा. म्हणजे या सगळ्याचा सार काय? तर GST कायदा फक्त पैशांच्या देवाणघेवाणीकडे बघत नाही, तो बघतो इकॉनॉमिक व्हॅल्यूच्या प्रवाहाकडे. म्हणजे फायदा कुठे आणि कसा जातोय हे महत्त्वाचं आहे. भलेही त्यात थेट पैसे नसतील, पण जर व्हॅल्यू एकाकडून दुसऱ्याकडे जात असेल तर तिथे टॅक्स असू शकतो. तर मग पुढच्या वेळी जेव्हा कुठला बिझनेस तुम्हाला काहीतरी फ्री ऑफर करेल, तेव्हा एक क्षण थांबा आणि विचार करा. कारण GSTच्या या जगात कधीकधी त्या फुकट वाटणाऱ्या गोष्टीचीही एक छुपी किंमत असू शकते, आणि ती म्हणजे टॅक्स.